मुंबईत गर्दुल्ल्यांनी केली गांजाची शेती। स्थानिक नगरसेविका पोलिसांना खबर लागताच शेती मुळासकट उपटली। भांडूपमधील डोंगराळ भागातील धक्कादायक प्रकार, नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया। मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात डोंगराळ भागात झाडाझुडपांच्या आड चक्क अंमली पदार्थाची शेती सुरू होती। मुंबईच्या भांडूप पश्चिम भागातील जमीलनगर वॉटर टँकर परिसरातील डोंगराळ आणि दुर्गम भागात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून या भागात गर्दुल्ल्यांनी आपला अड्डा बनवला होता। या दाट झाडीत लपून गुपचूप गांजाची शेती केली जात होती। अंमली पदार्थांच्या बाजारात मोठी किंमत मिळणाऱ्या गांजाची अनेक झाडे येथे लावण्यात आली होती। दरम्यान स्थानिक भाजप नगरसेविका जागृती पाटील यांनी या भागात अचानक धाड दिली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला। स्थानिक नागरिकांनी मला कॉल केला की वहिनी इथे असं गांजाची झाडं लावली आहेत, तुम्ही येऊ शकता का। मी त्या स्थानिक जागेवर घटनास्थळी पोहोचली। पोलीस प्रशासनाला देखील सगळ्यात पहिले पोलीस प्रशासनाला मी कॉल केला, असं आहे, तुम्ही लवकरात लवकर इकडे या। पोलीस प्रशासन देखील तिकडे आलं, त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करेन। आणि मी ती झाडं जेवढी मला दिसते तेवढी मी तोडली, पण अजून देखील तिकडे खूप सारी झाडं असणार, कारण सुरुवात झालेली छोटी छोटी रोपं पण होती, ती त्यांनी आम्ही सगळ्यांनी ती काढली होती। मी भांडूप पोलीस प्रशासनाला एवढीच रिक्वेस्ट करेन की माझ्या भांडूपकरांना, माझ्या प्रभागाला, माझ्या मुंबईकरांना मला नशामुक्ती करायचं आहे। माझा प्रभाग, माझी मुंबई, माझा भांडूप, त्यासाठी त्या एकाच ती एक जागा नाहीये, कारण त्या एक जागेवर आज दिसलं आहे। असं डोंगराळ भागात किती ठिकाणी जागा असणार आहे, तिथे पण त्यांनी सखोल चौकशी करावी आणि तिथे स्वतः जाऊन जातीने लक्ष द्यावं। हे सगळं थांबलं गेलं पाहिजे। दरम्यान दाट झाडीचा फायदा घेऊन ही शेती केली जात होती। हे अत्यंत गंभीर आहे। फक्त शेतीच नाही तर शेतीसाठी चक्क मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य पाईपलाईन मधून पाणी चोरी केलं जात होतं। पाटाद्वारे शेतीला पाणी पुरवलं जात होतं। घटनेचं गांभीर्य ओळखून भांडूप पोलिसांनी तात्काळ याचा आढावा घेतला। सध्या पोलिसांनी कारवाई करत सर्व गांजाची झाडे मुळासकट उपटून जप्त केली आहे। माहितीनुसार ही संपूर्ण शेती मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर बेकायदेशीरपणे सुरू होती। या परिसरात समाजकंटकांचा वाढता वावर स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत होता। महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता। डोंगराळ भागाचा फायदा घेत ही शेती इतकी पद्धतशीररित्या केली जात होती की बाहेरून कोणालाही याचा संशयही येत नव्हता। मुंबईसारख्या शहरात अशा प्रकारे अंमली पदार्थांची शेती होणं ही केवळ धक्कादायक नाही तर सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे। आता पोलीस या प्रकरणामागे नेमकं कोण आहे याची सखोल चौकशी करतायत। या प्रकरणाचं मोठं रॅकेट उघड होणार का, यामागे नेमकं कोणाचा हात आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल।